नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बुलेटिन में हम बात करेंगे धुले की, जहां नगर निगम आयुक्त अनीता दगड़े पाटिल ने बकाया संपत्ति मालिकों के घर के सामने ढोल बजाकर वसूली शुरू कर दी है। साथ ही बात करेंगे डोंबिवली की, जहां महाशिवरात्रि के अवसर पर वीआईपी विधायक और नागरिकों ने महादेव शिव शंकर का महापूजा पाठ किया। नगर निगम आयुक्त ढोल बजाकर वसूली शुरू। धुले नगर निगम आयुक्त अनीता दगड़े पाटिल ने बकाया संपत्ति मालिकों के घर के सामने ढोल बजाकर वसूली शुरू कर दी है। इसके खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे समूह ने आयुक्त के घर के सामने ढोल बजाकर विरोध प्रदर्शन किया। धुले जिला संपर्क प्रमुख अशोक धात्रक के नेतृत्व में आयुक्त के घर पर ढोल मार्च निकाला गया और विरोध प्रदर्शन किया गया। घर के सामने ढोल बज रहे हैं। एक और जहां मनपा का भ्रष्टाचार सामने आ रहा है, वहीं नगर निगम के भ्रष्ट अधिकारी धुलेकरों का पैसा अपनी जेब में डाल रहे हैं। इसका विरोध करते हुए प्रदर्शन किया गया। इस दौरान सदन के सामने नगर निगम के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की गई। इस अवसर पर बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी मौजूद रहे। जानते हैं संपर्क प्रमुख अशोक धात्रक का और क्या कुछ कहना था। मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं। मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत। ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लक्करे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं। आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे। आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवा सेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। महाराष्ट्र डोंबिवली में महाशिवरात्रि के अवसर पर सभी महादेव शंकर मंदिर में नागरिकों ने महाशिवरात्रि का पर्व बड़े ही उत्साह के साथ मनाया। डोंबिवली कोपर गांव शिव मंदिर, देवी चापड़ा, श्री चकाचक महादेव नागेश्वर मंदिर, अनमोल लोक राज्य महाभियान और दत्त मंदिर बालमित्र मंडल की ओर से विधायक मोरे की उपस्थिति में गंगा कलश का पूजन पाठ, मानपाड़ा रोड स्टार कॉलोनी डोंबिवली उपशहर प्रमुख एवं पूर्व पार्षद महेश पाटिल की ओर से शरबत व उपवास की खिचड़ी का वितरण, सागांव संगाशर शिव मंदिर, जनगणमन विद्या मंदिर जूनियर कॉलेज में महाशिवरात्रि के अवसर पर प्रति प्रयागराज महाकुंभ का आयोजन संपन्न हुआ। कल्याण ग्रामीण के विधायक राजेश मोरे ने दत्त नगर शिव मंदिर दर्शन से लेकर सभी भक्तों को उपवास के प्रसाद वितरण किया और मानपाड़ा के मान पांडेश्वर शिव मंदिर में मानपाड़ा ग्रामस्थ मंडल की ओर से महाशिवरात्रि का आयोजन, डोंबिवली फेरे वालों की ओर से डोंबिवली पूर्व में सधे तरीके से महाशिवरात्रि का आयोजन किया गया। महाशिवरात्रि भारतीयों का एक प्रमुख त्यौहार है। माना जाता है कि इसी दिन भगवान शिव का विवाह देवी पार्वती के साथ हुआ था। महाशिवरात्रि के दिन भगवान शिव व पत्नी पार्वती की पूजा होती है। ये पूजा व्रत रखने के दौरान की जाती है। साल में होने वाली 12 शिवरात्रियों में से महाशिवरात्रि को सबसे महत्वपूर्ण माना जाता है। मंदिराचं नियोजन अशा प्रकारे असतो की आमचा हा 21वा वर्ष आहे चकाचक नागेश्वर महादेव मंदिर प्रतिष्ठान हरिओम सेवा मंडळाचा। शिवरात्रीचा उत्सव असा जोरदार असतो की दरवर्षी आम्ही इथे पालखी, तर दरवर्षी 21वा वर्ष आता आहेच, पालखी दरवर्षी निघते। संध्याकाळची 5 ते 6 पालखी निघते आणि पालखी निघते नंतर दर्शनाची लाईन भरपूर असते। दिवसभर दर्शनाची लाईन चालूच असते। रात्रीपासून दुसऱ्या दिवशी भंडारा असतो। भंडाऱ्यालाही 2 ते 3 हजार पब्लिक भरपूरशी असते। नियोजन सगळी मिळूनच करतात। गावकीची साथ असते, सगळ्यांची साथ असते, सगळे मिळून करतात। आणि शिवरात्रीचा उत्सव असताना आम्ही सर्व हरिओम सेवा मंडळ हातभार लावतात। डेकोरेशन दरवेळी अलग अलग करतो। यावेळी आम्ही असं डेकोरेशन केलेलं आहे की 144 वर्षानंतर आपल्या कुंभमेळ्याचा योग आलेला आहे, तर तो योग आम्ही साधलेला आहे, जेणेकरून जे भाविक दर्शनाला तिकडे गेले नसतील त्यांना इथून डोळ्यांनी दर्शन घेऊन त्यांचा कुंभमेळ्याचा देखावा बघून त्यांना दर्शनाचा लाभ घेता येईल व अशा प्रकारे सगळे दर्शन घेऊन मंदिराचं देखील असंच वैशिष्ट्य आहे
पूर्वी आमच्या मंदिरात इथे जी नागाची हे बघितली ना, तिथे नाग निघायचा. तर तिथे तेव्हा मंदिर नव्हतं. तेव्हा आमच्या आजोबांची अशी इच्छा होती की इथे आपण महादेवाचं मंदिर बांधावं. तर मग ती इच्छा होती. तर माझे वडील, आमचे पप्पा वगैरे इथे येण्याचं असं शिवरात्री जवळ आली एकदा, म्हणजे 21 वर्षापूर्वी. तेव्हा त्यांच्या मनात आलं की आपण इथे नाग निघतो, तर आपण शिवरात्री. आजोबांचं नाव दत्तू नागो म्हात्रे, गंगाराम नागो म्हात्रे. मंदिराचं मग बालू गंगाराम म्हात्रे माझे वडील, त्यांनी मंदिराचा हे करायला घेतला. अजून पण मंदिर जुना काळाचं आहे पूर्वीसारखा. मंदिराला आम्ही काही असं नवीन प्रकार दिलेला नाही. शेणाने सारवलेलं सगळं आहे. मंदिरात गाई वगैरे सगळं आहे. आणि तेव्हा त्यांनी विचार केला की मंदिर आपण बांधूया. तर मग तेव्हा नागदेवाच्या ह्याच्याने आम्ही चकाचक नागेश्वर महादेव मंदिर ते उपस्थित केला. म्हणून तो आम्ही आता तेव्हापासून आजपर्यंत आणि पुढेही जसं होईल तसं असाच आम्ही जोरदार जल्लोषात महाशिवरात्री उत्सव साजरा करू. आज संपूर्ण भारतभर नसून संपूर्ण जगामध्ये आज महाशिवरात्रीचा सण अतिशय जल्लोषात भाविक साजरे करत असतात. नवसाला पावणारा, अतिशय भोळा असणारा महादेव शंकर पूजा केल्यानंतर त्या भक्ताला जे जे लागेल ते देण्याचे काम भगवंत करत असतो. आणि त्यानिमित्त सालाबाद प्रमाणे आपला हा महाशिवरात्रीचा दिवस मोठ्या भक्तिभावाने सर्व भाविक लोक साजरे करत असतात. आज या शिवमंदिर पथाच्या येथे महाभगवती मित्रमंडळ आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आज लोकांना फराळाचं वाटप केलेलं आहे. सरबत असेल, फराळ असेल, केला वाटप असेल, हे सर्व वाटप केलेलं आहे. मोठ्या संख्येने लोक त्याचा आनंद घेत आहेत. आणि आज माझ्या वतीने मी लोकांना महाशिवरात्रीच्या की बाबा देवाकडे हीच चरणी प्रार्थना करतो की सर्वांना आनंदात ठेव, सुखात ठेव. या महाराष्ट्राच्या, भारताच्या जनतेला, शेतकरी वर्गाला, नागरिकांना, मूलभूत घटक यांना सर्वांना एवढा भरभरून आशीर्वाद दे, त्यांचे आरोग्य चांगला राहू असं मी भगवंत शंकराकडे मागणी करतो. आणि आजचा दिवस मोठ्या आनंदाने आम्ही सर्वजण साजरा करतो. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महाशिवरात्री ह्या शंकर मंदिरात दिसतो, पण आमचा शंकराची मंदिर हा स्वयंभू आहे आणि गेल्या 50 ते 60 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. आमच्याकडे सकाळपासून भजन, विविध कार्यक्रम चालू येतात. आणि त्याचबरोबर आम्ही जनतेसाठी एक जनसहायक फाउंडेशनतर्फे आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि ई श्रम कार्ड मोफत ठेवलेले आहे. आणि कमीत कमी 50 ते 100 जणांनी त्याची नोंद करून घेतलेली आहे. आणि आज जवळजवळ 1000 भाविक सकाळपासून आज दर्शनाला, रात्री 1 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत 1000 भाविक दर्शन घेऊन जातात आणि रात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालतो. आमच्या लक्ष्मण कृष्णा पावसे सामाजिक संस्थेकडनं आज 40 वर्षापासून आम्ही सायंकाळी 7 वाजता एक खिचडीचा प्रोग्राम असतो. दरवर्षी न चुकता खिचडी, अल्पवान
आणि हे सगळे कार्यक्रम आपल्या नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांची टीम त्यांच्यातर्फे होत असतात आणि आम्ही त्याच्यात जे जे आमचा पाठबळ द्यायचं ते करतो आणि ग्रामस्थ मंडळाकडनं हा शिवमंदिर आहे आपला, त्यांचा प्रोग्राम हा चालू असतो आणि परंपरा आहे. त्यात एक रांगोळी काढणारी एक आपली कलाकार आहे रेश्मा प्रल्हाद म्हात्रे, ती दरवर्षी आपली रांगोळी करते. 4 ते 5 दिवस त्याच्या घालूतांनी रांगोळी करते. आता सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तन असेल आणि उद्या सकाळी 9 वाजता परत काल्याचं कीर्तन असेल आणि भंडारा असतो. भाविक आपल्या दर्शनाने तीर्थप्रसादाचा लाभ घेतात. सर्व ग्रामस्थ मंडळ या शिवमंदिराला भेट देतात आणि दर्शन करतात आणि मदत करतात. त्यांचे शिवमंदिर मित्रमंडळातर्फे आम्ही आभारी आहे. जयस्वाल संदीप जयस्वाल हे रातरोडचे मंडळ शिवशक्ती मित्रमंडळतर्फे आम्ही महाशिवरात्री जोरशोरामध्ये करत होतो. हा शिवरात्रीचे हा वर्षी मग एवढा मंदी आहे मार्केटमध्ये, म्हणून आम्ही छोट्या प्रमाणे आम्ही केलं साजरा. तेव्हा पण आम्हाला असं माहिती आहे की हा मोठा झाला, एवढा मोठा झाला की एवढं दर्शनं घेतले आतापर्यंत 17,000 पब्लिक दर्शन घेऊन गेले, म्हणून मोठा झाला. आम्हाला वाटतं की छोटा झाला. आम्ही सजावट पण नाही केलं, पण छोट्या प्रमाणे आम्ही केलं, पण मोठा झाला. हा शिवरात्री मित्र मंडळातर्फे आणि हे फेरीवाल्यातर्फे शिवशक्ती हॉकर्स कस्टोरी हॉकर्स युनियनतर्फे केले आम्ही साजरा. हा दरवर्षी 15 वर्षी आहे. 2005ला ओपनिंग केली मी स्थापना, आता 15 वर्षीचा हा झाले आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळी पण शिवजयंती निमित्त प्रोग्राम इथे ठेवला आहे. पण ह्या दरवर्षी आमचा प्रोग्राम असा असतो की बर्फलिंग लावून मंडपकरी घालून असा असतो. यावेळी सगळ्यांच्या प्रॉब्लेममुळे इकडच्या धंदा पाणी व्यवस्थित होत नाही, त्या प्रॉब्लेममुळे आज यावर्षी आम्ही साधा सोपा महाशिवरात्रीचा प्रोग्राम साजरा केलेला आहे. प्रेरणा राजकुमार कोल्हे, जानवीज मल्टी फाउंडेशन की सचिव हूँ और आज का ये जो कार्यक्रम है यहाँ पर सारी डोंबिवली की काफ़ी सारी संस्थाएं इसमें सम्मिलित है और बहुत सारा जो बच्चों को जो प्रैक्टिकल नॉलेज हम देना चाहते हैं इस माध्यम से, नदियों को बचाना है और पोल्यूशन को कम करना है, इसलिए आज ये प्लास्टिक फ्री जो आयोजन किया गया है. हमने आज के इसके लिए प्लेट्स भी कर्नाटक से मंगाई है, तो काफ़ी सुपारी के पत्तों की प्लेट्स मंगाई है. तो बच्चों को इस तरह से नॉलेज देना और काफ़ी सारे संस्थाएं आज इस मतलब स्कूल्स भी काफ़ी बच्चे यहाँ पे आके सुबह से विजिट करके गए हैं, नहा के गए हैं. तो ये नॉलेज मुझे लगता है कि उनके लाइफ टाइम ध्यान रहेगा. राजकुमार कोल्हे, संस्थापक अध्यक्ष जानवीज मल्टी फाउंडेशन, जनगण मन स्कूल, वंदे मातरम महाविद्यालय. आज का ये प्रति महाकुंभ मेले का आयोजन करने की वजह है कि हमारे बच्चों को भारतीय संस्कृति का पता चले, उनका दर्शन का पता चले और बच्चों को नदियों का महत्व पता चले, क्योंकि गंगा जी, यमुना जी और सरस्वती के किनारे जो आज महाकुंभ मेला प्रयागराज में लगा हुआ है, तो निश्चित तौर पे ऐतिहासिक है, जिसमें आज 55 करोड़ के ऊपर के लोगों ने वहाँ डुबकी लगाई है. तो हमने सोचा कि सभी लोग तो वहाँ पहुँच नहीं सकते, तो क्यों ना हम उसका प्रतीकात्मक रूप यहाँ बनाए. हमने 7 नदियों का पानी लाया और आज संगम का भी पानी लाया और यहाँ जो 2 घाट बनाए, एक गंगा जी का घाट है, यमुना जी का घाट है, सरस्वती का रूप बनाया. हमारे बच्चे अलग अलग साधु सन्यासी मठाधीश बन के या महामंडलेश्वर बनकर आए हैं और उनको पता चला कि आज हमारी संस्कृति कितनी महान है. क्योंकि हम किताबों में पढ़ाते ज़रूर हैं, लेकिन प्रत्यक्ष जब उनको देखते हैं तो उनको और भी ज़्यादा खुशी होती है. और इतनी खुशी है कि सुबह से लेकर तो अभी तक माहौल वैसे ही कायम है, इसमें उतनी फ्रेश है जो हज़ारों लोग उसका लाभ ले रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट. फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.